Welcome in today's lecture. Today we are going to focus on the next topic of chapter Morphology of Flowering Plant and this topic is the stem. आज आपण स्टेम हा टॉपिक यामध्ये पाहणार आहोत. ॲक्च्युली व्हॉट इज मीन बाय द स्टेम? स्टेम दिस इज द पार्ट ऑफ प्लांट अँड दीज आर द अप्परमोस्ट पार्ट ऑफ द प्लांट. आता इथे जर आपण पाहिलं तर जर आपण सीड जमिनीमध्ये लावलं तर त्यानुसार सीडला यामध्ये रॅडिकल येतात आणि त्यानंतर यामध्ये प्ल्युमिल येतं. रॅडिकलपासून यामध्ये रूट सिस्टीम अराईज होते आणि प्ल्युमिलपासून यामध्ये शूट सिस्टीम अराईज होते. अँड दॅट शूट सिस्टीम हॅविंग द बेस पार्ट अँड दिस बेस पार्ट इज कॉल्ड एज द स्टेम. यामध्ये जो बेस पार्ट आहे तर त्या बेस पार्टला यामध्ये स्टेम म्हणायचे. स्टेम दिस हॅविंग द डिफरंट टाईप्स इन डिफरंट प्लांट. यामध्ये स्टेमचे वेगवेगळे टाईप्स पडतात. वेगवेगळे प्लांट्समध्ये वेगवेगळ्या यामध्ये आपल्याला व्हेरिएशन इथे स्टेममध्ये दिसतं. बट क्वेश्चन इज दॅट व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन रूट अँड स्टेम. लास्ट लेक्चरमध्ये आपण रूटबद्दल पाहिलं होतं. रूटचं मॉडिफिकेशन देखील आपण यामध्ये स्टडी केलं होतं. आज आपण स्टेम पाहणार आहोत. पण स्टेम हा अप्पर पार्ट आहे जो यामध्ये बेसिक कॅरेक्टरिस्टिक शो करतो आणि ते आहे प्रेझेन्स ऑफ नोड अँड इंटरनोड. त्यानंतर यामध्ये ल्यूज असतात, बड यामध्ये अराईज होते जेणेकरून आपल्याला यामध्ये ते रूटमध्ये दिसत नाही. त्यानंतर यामध्ये स्टेम फोटोसिंथेसिस करतं. त्यानंतर रूट हे फोटोसिंथेसिस करत नाही. बट यामध्ये काही एक्सेप्शन केसेस यामध्ये आहे की जे रूट यामध्ये जिओग्राफिकल पॉझिटिव्ह बट काही केसेसमध्ये आपल्याला ते जिओग्राफिकल निगेटिव्ह दिसतात. जसे यामध्ये बेस्ट एक्झाम्पल आहे रेस्पिरेटरी रूट्स. रेस्पिरेटरी रूट्स म्हणजेच यामध्ये जे निमॅटोफोर्स आहे हे असणारे जे रूट्स आहे तर ते यामध्ये पॉझिटिव्हली यामध्ये फोटोट्रॉपिक नेचर शो करतात. निगेटिव्हली यामध्ये ते जिओट्रॉपिक कॅरेक्टर शो करतात. लाईक अ स्टेम म्हणजे स्टेमसारखं. ॲक्च्युली यामध्ये प्लांटचे जे रूट आहे ते फोटोसिंथेसिस करत नाही. बट यामध्ये काही एक्सेप्शन जसे यामध्ये आपण पाहिलं होतं ॲसिमिलेटरी रूट. दीज सम इपिमॅटिक रूट दीज डू द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस दॅट इज कॉल्ड एज द ॲसिमिलेटरी रूट. त्याला इथे आपण ॲसिमिलेटरी रूट म्हणतो, फोटोसिंथेटिक रूट. सगळ्या केसेसमध्ये आपल्याला ही दिसत नाही बट काही केसेसमध्ये आपल्याला हा इथे फोटोसिंथेटिक रूट पाहायला भेटतं. बट द स्टेम दिस शो द नेचर ऑफ फोटोसिंथेसिस यामध्ये हे नेचर हे कॅरेक्टरिस्टिक्स ॲक्च्युली कोणाचं आहे? स्टेमचं आहे. रूटमध्ये काही एक्सेप्शन केसेस आहे त्या देखील आपण यामध्ये पाहिलेले आहे. इथे काही डिफरन्स बिटवीन आहे पण यामध्ये काही इंटरनल कॅरेक्टर जे ॲनाटॉमीशी रिलेटेड आहे आणि ह्या चॅप्टरमध्ये आपण मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर डिस्कस करतो आहे आणि म्हणून यामध्ये थोडक्यात मी इथे जो डिफरन्स बिटवीन आहे स्टेम आणि रूटचा तो इथे मेन्शन केला. म्हणजे इथे जर आपण पाहिलं तर स्टेम हे यामध्ये अबाव द सॉईल असतं, असेंडिंग यामध्ये ॲक्सिस आहे, त्यानंतर फोटोसिंथेसिस करतो आणि महत्त्वाचं बेसिक सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे की यामध्ये प्रेझेन्स ऑफ नोड अँड इंटरनोड. यामध्ये महत्त्वाचं कॅरेक्टर आहे की याला नोड आणि इंटरनोड असतात. हे यांचं बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स आहे. व्हॉट इज द फंक्शन ऑफ स्टेम विच कंडक्ट द वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द रूट सिस्टीम. जर आपण यामध्ये महत्त्वाचं फंक्शन पाहिलं तर याचं फंक्शन काय आहे तर शूट सिस्टीम जे आहे तर याचा बेसिक तो पार्ट आहे. म्हणजेच यामध्ये रूटकडून आलेलं जे वॉटर आणि मिनरल्स आहे ते वरच्या पार्टकडे सप्लाय करणे. त्याचबरोबर वरचा जो ग्रीन पार्ट आहे त्यामध्ये तयार झालेलं जे ऑर्गॅनिक मटेरियल आहे ते रूटला त्याचबरोबर इतरत्र जे पार्ट्स आहे त्यांना सप्लाय करणे. ही यांचं यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स आहे. कोणाचं? स्टेमचं. स्टेम शो द रिजिडिटी. डिफरंट प्लांट्स हॅविंग द डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेम. स्टेमचे वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स वेगवेगळ्या प्लांटमध्ये आहे. जसं फॉर एक्झाम्पल काही प्लांटमध्ये जे स्टेम आहे तर ते यामध्ये हॉलो आहे. व्हॉट इज मीन बाय हॉलो म्हणजे पोकळ. फॉर एक्झाम्पल बांबू. काहींमध्ये ते रिजिड आहे, इरेक्ट आहे. रिजिड दॅट इज द सॉलिड. यामध्ये सॉलिड आहे, उडी टाईपचं यामध्ये स्टेम आहे. इन सम केसेस दिस शो द डेलिकेट नेचर, दिस शो द ग्रीन कलर. इन सम केसेस दिस शो द ब्राऊन कलर. काही केसेसमध्ये त्याचा कलर आहे ब्राऊन कलर विच नॉट इन विच द chlorophyll pigment these are absent and which not participate in the photosynthesis process. But actually young stem these are participate in the photosynthesis because of this show the green color like a ल्यूज सारखा यामध्ये त्यामध्ये पिगमेंट्स आहे म्हणून ते यामध्ये फोटोसिंथेसिस ही प्रोसेस यामध्ये करतात. दिस इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द स्टेम. बट दिस अ स्टेम दिस हॅविंग द डिफरंट मॉडिफिकेशन फॉर अ डिफरंट फंक्शन्स. आता इथे जे स्टेम आहे तर त्यांचं वेगवेगळं मॉडिफिकेशन आहे. फॉर एक्झाम्पल एरियल मॉडिफिकेशन, फॉर एक्झाम्पल सब एरियल मॉडिफिकेशन अँड एक्झाम्पल अंडरग्राउंड मॉडिफिकेशन. इन दिस लेक्चर वी फोकस ऑन द अंडरग्राउंड मॉडिफिकेशन. ॲक्च्युली स्टेम दीज आर द असेंडिंग पार्ट.
यामध्ये स्टेम इथे सेंडिंग यामध्ये पार्ट आहे. बट इन दिस केस दिस इज द डिसेंडिंग पार्ट. ह्या केसमध्ये मात्र तो कसा आहे, डिसेंडिंग पार्ट आहे, बिलो द सॉईल आहे. अँड दिस इज कॉल्ड एज द अंडरग्राउंड मॉडिफिकेशन. This modification is called as the underground modification. And in aquatic plant, this show the underground modification that is below the water. And in case of terrestrial, this show the underground that is inside the soil. This show the modification. And this a modification. This a modification in which we can see the tubers, that also we can see the rhizomes, we can also see the combs, and we can also see the bulb. These are the different types of modification. These are the underground modification. Actually underground modification, these are the solon. यामध्ये जे अंडरग्राउंड मॉडिफिकेशन आहे ते यामध्ये सॉलन टाईपचं मॉडिफिकेशन आहे. म्हणजे ही जी रूट आहे तर यांची साईज यामध्ये लार्ज आहे. बट हे जे मॉडिफिकेशन आहे यांना आपण रूट म्हणू शकत नाही, कारण ह्या स्टेममध्ये प्रेझेन्स ऑफ नोड अँड इंटरनोड हे बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स आहे की रूट आणि त्यानंतर स्टेम यामध्ये आपण डिफरन्शिएट करू शकतो, यामध्ये वेगवेगळं करू शकतो. नाव वी फोकस ऑन द सम मॉडिफिकेशन. यामध्ये जसं आपण टेबल पाहिला की अंडरग्राउंड मॉडिफिकेशन, या अंडरग्राउंड मॉडिफिकेशनमध्ये आपण सगळ्यात पहिले पाहणार आहोत यामध्ये ट्यूबर. And this having the best example, you all know about this example, and this example, this is the stem tuber. यामध्ये example आहे stem tuber. Stem tuber which having the example Solanum tuberosum, this is called as the potato. Potato, this is the example of underground modification of stem. In this case you can see the solan structure, and these having the reserve food material, and these are in the form of starch. यामध्ये जे reserve food material आहे त्यामुळे हे सॉलन आहे. these are the edible, these root, these are the edible, this stem is the edible stem, and these are like a root. यामध्ये ते लाईक रूट आहे. व्हाय? बिकॉज ऑफ दिस आर अंडरग्राउंड, कारण हे अंडरग्राउंड आहे. बट दिस आर डिफरंट फ्रॉम द स्टेम. यामध्ये पण ते स्टेमपेक्षा वेगळे, कारण का यामध्ये जर आपण पाहिलं तर इथे काय नोड्स आणि त्यानंतर इंटरनोड्स आहे. यू कॅन सिअर द स्कार रिजन. दिस स्कार रिजन ॲक्च्युली दिस इज द नोड पार्ट ऑफ these stem tuber, and this middle part, this is actually internode region, and from the scar region the bud, that bud is arises, that is the bud you can see here. This scar also show the small leaf, and from this leaf or from this point the bud, these are arises, and this bud, these are also called as the eyes. And these eyes, these are germinating eyes which having the ability to produce the new plant, and this we can see in this case. And these eyes, these are responsible for the propagation. What is meant by propagation? Propagation means the reproduction, the plant having the ability to produce the new plant, and this is called as the propagation. And this propagation, these are takes place with the help of these eyes, and these eyes, these are arises from the node region, and this node region presence in the stem tuber, and on the basis of that these are different from the root tuber. Which is the difference between this stem tuber and root tuber? Actually this stem tuber, these are underground, these are root tuber, these are also underground. But a stem tuber, this is the fleshy, usually underground, stem bearing minute scaly leaves, minute scaly leaves. And these are root, these are the tuberous root, storage root, and which is modified lateral root, in which the lateral root, these are modified, these are enlarged to the function of, or for the function of for storage the food material, and this is called as the storage organ in this case. यामध्ये काही झाडं अशी आहे की काही प्लांट असे आहे की त्यांच्यामध्ये रूट जे आहे तर ते यामध्ये फोर मटेरियल स्टोरेज करतं. त्यामध्ये फॉर एक्झाम्पल आहे हायपोमिया बटाटाज. हायपोमिया बटाटाज, दिस इज कॉल्ड एज द स्वीट पोटॅटो. बट इन दिस केस, इन दिस स्टेम केस, दिस स्टेम, these are the tuberous like a root, like a root, these are underground, but in which the small scaly leaves, these are arises, these are bears below the soil, and this having the potential ability to produce the new plants. यामध्ये ability आहे की which produce the new plant. In some
some cases these are also having the same ability to produce the new plant. For example, Hypomia batatas, these are the solid stem part and these are solid root part in case of root tuber, and in case of stem tuber can store more starch, and in case of root can store comparatively fewer amount of starch. And this is the example, this having the example, root having the example Hypomia batatas, this is called as the sweet potato, and the stem tuber which having the example, and that example, this is the best, this having the best example, and this example is the potato, that is the Solanum tuberosum, and these mainly store the complex carbohydrates such as the starch, but in this root the storage the simple carbohydrate, for example glucose. This is the main difference between the stem tuber and root tuber, that is in both cases having the carbohydrate, but in this stem tuber these are in the form of starch, and in case of root these are in the form of glucose. This is the simple form of carbohydrate. In case of stem tuber several tubers occurs per plant, यामध्ये खूप सगळ्या ट्यूबर्स इथे असू शकतात ॲज ऑकर्स टू द प्लांट, बट इन केस ऑफ रूट ट्यूबर ओनली द सिंगल ट्यूबर ऑकर्स पर अ प्लांट. एका प्लांटमध्ये जर आपण पाहिलं तर एक सिंगल ट्यूबर यामध्ये फॉर्म होऊ शकते. दिस स्टेम ट्यूबर possesses an apical bud at the tip region and this root do not possesses the apical bud at the tip region. This is the basic difference between them. These stem tuber develop the chlorophyll under the exposed to the sunlight. म्हणजे जर आपण या स्टेम ट्यूबरला सनलाईटमध्ये ठेवलं तर त्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट्स यामध्ये जनरेट होऊ शकतात, बट इन दिस केस वी कॅन नॉट सी दॅट लाईक स्ट्रक्चर. दिस स्टेम ट्यूबर possesses the scaly leaves and the axillary bud, and in this root do not possesses the scaly leaves and axillary bud. यामध्ये axillary bud त्याचबरोबर यामध्ये scaly leaves यामध्ये फॉर्म होत नाही. Do not have the root. This stem tuber is not having the root. You can see here the potato not produce any root टू दॅट पार्ट. यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथे रूट जे आहे तर ते इथे अराईज होत नाही. in case of stem tuber not produce a root, and in case of the root tuber this having the some fine roots. In case of stem tuber each part of the tuber can grow into new plant when the tuber is cut into parts, and in this case not develop a new plant except the Hypomia batatas. Other these are tuber, that is for tubers, if we see the example Dahlia asparagus is not having that like abilities, are these and which having the other example, for example carrot, also having the example beet, and also having the example Raphanus, that is the radish. In this case we cannot see that like structure, but in this case we can see that like structure. यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला इथे स्ट्रक्चर यामध्ये दिसतं. दिस इज द डिफरन्स बिटवीन दिस स्टेम ट्यूबर अँड रूट ट्यूबर. नाव वी फोकस ऑन द नेक्स्ट टॉपिक अँड दिस इज द रायझोम. त्यानंतर आपण इथे रायझोम हा टॉपिक इथे पाहणार आहोत. रायझोम दिस आर द डॉर्सी वेंट्रल प्लॅटर्न, दिस ग्रो इन द प्रोस्टेट or these are grow in the horizontal below the soil. These are underground stem, and in this case we can see the scaly leaves. In this case we can see the node and internode, but which having the two type of growth. This is the sympodial growth. This show the growth sympodial growth, and in this case we can see the monopodial growth. This is the difference between that growth we can see in case of rhizome. These are the stem. Why? Because of presence of node and internode. In this case, in this sympodial growth we can see the dorsiventral pattern, and this having the best example turmeric and ginger. In this case the dorsiventral pattern these are different,
region, and in this case you can see the root arises from the node region underground or below side and upper side, in which you can see the arises from the shoot system, but which show the two type of bird, and this bird, these are the terminal bird and axillary bird. Terminal bird, the bird these are arises from the tip region, this is called as the terminal bird, and axillary bird, that is the from bird these are arise from the node region, that bird is called as the this bird is called as the axillary bird. In this case, in this rhizome, in this ginger or in this turmeric, we can see the growth of the shoot system from the terminal bird, and the increase the size of that rhizome, these are takes place from the axillary bud. But in case of lotus, we can also see the rhizome, but in case of lotus, the only terminal bud these are arises, and this terminal bud these are responsible for the growth of plant. In this case, we cannot see the sympodial like growth, and this is called as the monopodial growth, that is the growth these are takes place from only or on the direction of single axis. But in this case, we can see the both axis growth, and this is the main difference between the rhizomes growth in case of lotus or in case of the ginger or in case of turmeric. This is the rhizome. यामध्ये हा जो टॉपिक आपण पाहिला आहे यामध्ये रायझोम. अशा पद्धतीने आज आपण इथे ह्या लेक्चरमध्ये समजून घेतलं व्हॉट इज द स्टेम मॉडिफिकेशन, त्याचबरोबर रूट आणि स्टेम यामधलं डिफरन्स बिटवीन, त्याचबरोबर आपण इथे पाहिलं स्टेम these are the part of the shoot system and these are arises from the plumule, and these stem these are modified for a different function in which we focus the underground stem. यामध्ये आपण फोकस केलं अंडरग्राउंड स्टेम मध्ये देखील आपण यामध्ये दोन प्रकार यामध्ये समजून घेतले, रायझोम आणि त्यानंतर ट्यूबर. इन नेक्स्ट लेक्चर वी फोकस ऑन these other two type, and then we focus on the modification of sub aerial and also we focus on the MCQs which are based on these all topics. So we will meet in next lecture. Thank you so much.